प्यायला गावात सगळं विचारा पण प्यायला नाही अजिबात. कपडे धुयाला आणि वापरा बायकांनी विचारा पाणी प्यायला दुसऱ्याकडे लावतो बाबा भरणं 1 2 3 2 महिना आता एक ड्रायव्हर आणायला नाही टाकलं पाणी. तालुक्यातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो 10 दिवसातून टँकरची खेप येत असल्याने पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचे गंभीर प्रकार अबाप्पा तुकाराम बाबा महाराज यांच्या गावभेटी दरम्यान उघड झाला आहे. अबाप्पा तुकाराम बाबा महाराजांनी प्रत्यक्ष गावातील महिलांना पाण्याच्या विषयी माहिती घेताना महिलांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया. पाणी मागणी केली नाही का बाबा पाणी चांगलं येत नाही किंवा काय येत नाही? चांगलं आणते पहिलं आणतो त्या बाग आणतो आता गावातलं माणूस काही चांगला प्यायला पाणी येत नाही चांगलं अजिबात. लोकांना सरकारी सांगतंय एकीकडे मुशी पाणी प्यायला देतो म्हणून आणि तुम्ही म्हणताय पाणी नाही वाटतं प्यायला गावात सगळं विचारा पण प्यायला पाणी नाही. खाली एक हा ते बोरचं आम्ही पाणी आणतो खाई. मला सांगा सरकार टँकर पाणी खाल देते की नाही? 20 लिटर पाणी खाल देते माणसाला. तुम्ही म्हणताय पाणी खेत नाही म्हणताय. प्यायला नाही अजिबात. कपडे धुयाला आणि वापरायला विचारा सगळ्या बायकांनी विचारा पाणी कशाला तर टाकून सोडणार. टँकर पाणी फॅल येत नव्हतं का? पाणी फॅल येत नव्हतं ती पाणी टँकर पाणी फॅला म्हणून आणलं होतं ना. प्यायला नाही आंघोळीला आणलं तर कुठलं आणलं तर बाबा भरणं 1 2 3 2 महिना आता एक ड्रायव्हर आणायला नाही टाकलं पाणी. मी आता आंघोळीचं काम मिळाली ही पण पाणी पित नाही. आज जत तालुक्यासारखा दुष्काळ जत तालुका जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्याच अनुषंगाने जत तालुक्यामध्ये 2019 मध्ये 120 टँकर चालू होते. आता 2024 मध्ये देखील तसाच दुष्काळ भयावह परिस्थिती आहे. आता जत तालुक्यामध्ये 65 टँकर हे सरकारी चालू आहेत आणि खाजगी टँकर त्याला गणितच नाही आहे. अशा परिस्थिती आहे. जे टँकर चालू आहेत ते टँकर कागदावरती लिहिलेलं आहे की प्रति माणसाला 20 लिटर प्रमाणे पाणी दिलं जाणार, पण ते टँकरचं पाणी माणसं पितात का हा एक पहिला प्रश्न निर्माण झालाय. ते पाणी जनावरांसाठी उपयुक्त आहे का हे बी तितकाच प्रश्न महत्त्वाचा झालाय. कागदपत्रावरती टँकर गावाला दिले जातात पण माणसी 20 लिटर पाणी दिलं जाते. ते पाणी लोकांना उपयुक्त आहे का, चांगलं पाणी आहे का, जी पारदर्शकता आहे का, ह्या पद्धतीची कुठल्याही गोष्टीवरती कोण बोलायला तयार नाही. पाणी बघितलं तर हे बघितलं मी अवस्था की कुत्राला खात नाही. सातत्यपूर्वक नशिबाला पुजलेला हा दुष्काळ निस्ताच मान्यता एवढ्या पाण्यावरती आमचा निस्ता चालू आहे. तोंड ग बसलेले आहेत, शांत बसलेले. दुष्काळ जाहीर झालेला आहे, त्याची कुठली सुविधा उपलब्ध नाही आहे, कुठली परिस्थिती निर्माण नाही आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये जेवढे टँकर आहेत, आज एक टँकर एका गावाला एक टँकर असतोय तर एका गावाचा टँकर 4 गावाला असतोय आणि 3 दिवसांनी टँकर पाण्याचे येते. ते पाणी आणायचं, झाकून ठेवायचं, वर कापडे झाकायचे, त्याला पाणी अगदी काहीतरी खूप चांगलं. फक्त ते पाणी कशाला, कुठेतरी जनावराला किंवा माणसं पाणी एक घागरी 20 रुपयाला. शेतकऱ्याच्या रानामध्ये लाईट बिल आम्ही भरतो तुझं बाबा, तुझी मोटरचा खर्च आम्ही करतो बाबा, म्हणून प्रत्येक जण वर्गणी काढून ह्या ठिकाणी पाणी पितात. अशी कठीण परिस्थिती या जत तालुक्यातल्या सगळ्यांची झालेली आहे आणि याच्यावरती आज येणाऱ्या काळामध्ये जर परिस्थिती बघितली तर येणाऱ्या काळामध्ये जर अडचण बघितली, प्रत्येकजण निवडणुकीत राजकारणात मग्न झाले, तिकीटमध्ये मग्न झाले, पण जनता उरपाळलेली आहे, जनता मारा लागल्या. याच्यावर आपण तालुका प्रतिनिधी बोलणार ना, जिल्हा प्रतिनिधी बोलणार ना, जिल्हा अध्यक्ष बोलणार ना, तालुका अध्यक्ष बोलणार ना, माझी बोलणार ना, आजी बोलणार ना, जिल्हा परिषद सदस्य बोलणार. फक्त पेपरबाजी आणि हेच चाललंय. पाणी पाहिजे आणि पाणी चांगलं पिण्याजोगतं पाहिजे. ते पाणी आम्हाला पाणी देत असताना तहसीलदारनी पाणी पिलं पाहिजे, प्रांतनी पाणी पिलं पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटने पाणी पिलं पाहिजे, मग ते जनावराला माणसाला पाणी पाजलं पाहिजे. उगाच पाणी द्यावं म्हणून कुठं तरी पाणी देऊन माणसाचा दिशाभूल करू नका. धन्यवाद.